2009 साली वसई शहर महानगरपालिकेची स्थापना झाली। ग्रामपंचायतमध्ये असलेले जे कर्मचारी होते त्यांना वसई महानगरपालिकेत विलीन करण्यात आलं। त्यानंतर जे समान वेतन समान काम जो पगार आहे हा कुठेतरी विषय गांभीर्याला आला आणि त्या 28 जणांनी कोर्टाची दाद मागितली आणि त्यानंतर एक मोठा निकाल एक समोर आला। यावर माझ्यावर बोलायला कामगार नेते विजय खेतलेजी आहेत। खेतलेजी, नेमकं काय प्रकार आहे? कुठेतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून एक पिटिशन दाखल होते आणि त्यानंतर कामगार जे आहेत त्यांना कुठेतरी यश येत आहे, नेमकं काय प्रकार? 2000 सगळ्यात प्रथम मुंबई उच्च न्यायालयाचा मी आभार मानतो, अभिनंदन करतो। हा कामगारांच्या बाबतीतला ऐतिहासिक निर्णय दिला। हा ऐतिहासिक निर्णय ज्या महानगरपालिकांमधून कामगार ग्रामपंचायतमधून कामगार महानगरपालिका त्यांच्यासाठी हा आदर्श निर्णय ठरणार आहे। त्याचीच पार्श्वभूमी अशी आहे की 2009 साली 4 नगर परिषदा आणि 53 ग्रामपंचायती घेऊन महानगरपालिका वसई विरार शहर महानगरपालिका स्थापन करण्यात आली आणि कर्मचाऱ्यांसहित सर्वांना त्याच्यात सामावून घेण्यात आले। त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या ज्यावेळेस ज्यांची नियुक्ती झाली होती त्यांचं त्या पदावरतीच काम करून घेतले होते, परंतु महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर त्यांना जे वेतन समान काम समान वेतन मिळायला पाहिजे होतं, परंतु ते त्यांना देण्यात आले नाही। त्यांचा तो फरक होता, त्यांना ग्रामपंचायतीच्याच काळातले पैसे पगार त्यांना देण्यात होता। त्यामुळे कामगारांनी या बाबतीत आपापले प्रशासकीय पातळीवर महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, तत्कालीन राजकीय पदाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी दाद मागितली, परंतु त्यांना कोणीही त्यांना न्याय दिला नाही। महाराष्ट्र सरकारने त्यांचा कामगारांचा मूलभूत हक्क जो घटनादत्त अधिकार आहे तो मूलभूत हक्क त्यांचा नाकारला। त्याच्यामुळे कोर्ट हा एकमेव त्यांच्या कामगारांकडे पर्याय राहिला होता। मी त्यांनी 28 कामगारांनी आपला मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल केली। त्याचा नुकताच आता मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की कामगारांची पूर्णपणे देणी दिल्याशिवाय 8% व्याजासहित इतर कुठल्याही महानगरपालिकेच्या विकास कामांना निधी देऊ नये, ठेकेदारांना पैसा देऊ नये, इतर कुठल्याही कामाला पैसे देऊ नये। आणि ते पण 8 जून मध्ये त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली आहे, त्याच्या आधीच आयुक्त साहेबांनी यांचा निर्णय घ्यावा, जेणेकरून कामगारांची जी देणी आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होऊन महानगरपालिकेची इतर जी रखडणारी कामं आहेत, आज यांच्यामुळे इतर कर्मचारी जे आहेत 5000 कर्मचारी जे नियमितपणे काम करतात तेही रखडणार आहेत। हा अत्यंत नियोजन आणि भावनाशून्य निर्णय एखाद्या अधिकाऱ्यांच्या भावनाशून्य असतो त्याचा ज्वलंत उदाहरण आहे। कामगारांचे हक्क मारण्याचा, त्यांचा वेतन मारण्याचा कोणालाही अधिकार नाही, तो घटनादत्त अधिकार आहे आणि हा घटनादत्त अधिकार तत्कालीन अधिकाऱ्यांनी नाकारलेला आहे। नक्कीच कुठेतरी 17 वर्षांनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर जी न्यायालयाचे जे आदेश आहेत की ह्या कर्मचाऱ्यांचे जे वेतन आहे ते वेतन दिल्यानंतरच आपल्याला कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा तर कुठे आपल्याला वाटत नाही का कुठेतरी पावसाळा जवळ आलेला, इतर कामेही रखडलेली आहेत, महानगरपालिका त्यामध्ये कुठेतरी संकट निर्माण होईल? यासाठी महानगरपालिकेकडे बऱ्याचशा ठेवी ठेवण्यात आल्या होत्या, परंतु प्रशासकीय कार्यकाळामध्ये ज्या ठेवी आज ज्या उपयोगाला ठेवी कशासाठी ठेवल्या जातात की इमर्जन्सी काही काम आलं तर त्यासाठी त्या ठेवी वापरण्यात याव्यात। आता त्या ठेवी मोडल्या गेल्यामुळे आज महानगरपालिकेकडे विकास कामाला देखील पैसा नाही, परंतु मुंबई न्यायालयाच्या आदेशापुढे प्रशासकीय अधिकारी किंवा कोणाही काही चालणार नाही। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जोपर्यंत ज्या 28 कामगारांना पैसे दिले जात नाही तोपर्यंत इतर कुठल्याही कामाला पैसे वळता येणार आहे। यासाठी आता महानगरपालिका कसोटी लागणार आहे की महानगरपालिका कामगारांचे पैसे, ठेकेदारांची देणी कशा प्रकारचे पावते आपल्याला आता बघावं लागेल। धन्यवाद सर, आपण आपला वेळ देऊन आमच्याशी बातचीत केली। तर कुठेतरी संबंधित विषय आपल्याला कळलाच असेल की जे 17 वर्षाचं जे युद्ध होतं त्या 28 कामगारांनी जे न्यायालयात जी दाद मागली त्या न्यायालयाला कुठेतरी जो न्यायालयाचा आदेश आहे त्याला कुठेतरी यश आलेलं आहे आणि या 28 जे कर्मचारी आहेत यांचं समान वेतन समान काम असं जे वेतन आहे ते पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने दिले असतील। मात्र कुठेतरी महानगरपालिका या संबंधित विषयावर कशा प्रकारे काम करेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार।